नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रिया सायलीला अडकवायला जात असतानाच स्वतः ती कशी अडकली जाते आणि त्या सगळ्याच गोष्टीचा पुरावा जेव्हा सायलीकडे आता सापडलेला आहे तेव्हा मात्र आता प्रियाची ही सगळी घाणेरडी हरकत पाहून त्यावर अश्विन काय हरकत घेणार आहे. त्याचबरोबर आता अश्विनला प्रियाचे सगळे कटकारस्थान समजल्याबरोबर पूर्णाजी आणि यांच्या सांगितल्यामुळे अश्विन कशा प्रकारे प्रियाला घराच्या बाहेर हाकलून लावणार आहे. त्यानंतर कशा प्रकारे आता महिप्त सोबत ही भेट करून वेश बदलून त्याच याबरोबर काय नेमकी प्लॅनिंग करणार आहे, कारण की नागराज आणि प्रियाच असली रूप हे साक्षीला जेव्हा आता महिप्तकडून समजणार तेव्हा नेमक महिप्त आणि साक्षी दोघ जणही नागराजला आणि प्रियाला कसे अडकवणार आहेत आणि एक मोठ्या संकटात त्या दोघांना अडकल्यानंतर इथे आता नागराजची आणि प्रियाची चारी बाजूने कोंडी होणार आहे. नेमकं पुढे काय घडणार आहे हे आजच्या या भागात आपल्याला पाहायला मिळेल, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की इथे सायलीने मुद्दाम जेवण बनवलं नाही असं प्रियाने चित्र निर्माण करून मुद्दामच तीच बनवलेलं सगळं जेवण आता तिने डस्टबिनमध्ये फेकून दिले आणि हे सगळं घडल्यामुळे आता सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं दिसतं. परंतु सायलीने ती सिच्युएशन अगदी व्यवस्थितपणे हँडल करून लगेचच अगदी सगळ्यांसाठी थोडक्यात स्वयंपाक बनवून सगळ्यांना जेवू घातले. त्यामुळे प्रियाचा हा प्लॅनही फसलाय, कारण की इथे सायलीला कमी दाखवण्यासाठी प्रिया हे सगळं करते खरं, परंतु प्रियाला तिच्याच तोंडावर आपटायला होते. परंतु प्रियाने मात्र आता स्वतःचं जेवण मात्र बाहेरून मागवले आहे, म्हणजे अश्विन आणि रियासाठी दोघांसाठी तिने स्वतःला जेवण बाहेरून चायनीज ऑर्डर केले आणि ते जे जेवण असतं ते मुद्दामच ती खाली ठेवते एका बाजूला. म्हणजे कसं आहे ना, या जेवणाच जे काही पार्सल आहे ते सायलीनेच गायब केलं असं चित्र निर्माण करण्यासाठी, म्हणजे हे सगळं सायलीने अगोदर मी केले ना म्हणून तसं करून सायली ही मला कमीपणा दर्शवते असं प्रियाला दाखवायचं असतं खरंतर. परंतु म्हणूनच इथे प्रिया हे सगळं वागते. तेव्हा घडल्यामुळे आता प्रिया जास्तच टेन्शनमध्ये दिसते. मुद्दामच सगळेजण चांगला माहोल असताना, घरात हशीमक चालू असताना तिथे प्रिया येते आणि तेवढ्यातच प्रिया बोलून दाखवते की मग तुमचं सगळ्यांचंच बरं चाललं, म्हणजे मी आणि अश्विनने थोड्या वेळापूर्वी पार्सल ऑर्डर केलं होतं. पार्सलची डिलिव्हरी इथे कधीच झाली, पण मला वाटते की मुद्दामच ना हे सगळं हिने प्रियाने सॉरी सायलीने गायब केलेलं दिसते. तेव्हा मग लगेचच ती बोलते की सायली, मुद्दाम मगाशी तुला असं वाटलं की मी तुझं जेवण गायब केलं म्हणून तू माझं जेवण गायब केलंस बरोबर की नाही. आता मुद्दामच अश्विनला हे सगळं दाखवण्यासाठी, म्हणजे ती किती चांगली आहे आणि सायली किती वाईट हे दर्शवण यासाठी ती सगळं करते. त्यावेळेला मग आता सायली मुद्दामच तिच्याकडे बघत म्हणते की हे बघ, हे जे सगळं तू काही वागते ना, तुला वाटत नाहीये का की तू काहीतरी चुकीचं बोलते. प्रिया, तुला काय वाटतं की तू जसं वागशील तशीच मी वागते का? म्हणजे तू आमचं जेवण टाकलं म्हणून आम्ही तुझ्यावर आळ घेतल असं आहे का? तेव्हा आता ती म्हणते की काही बोलू नकोस सायली. तेवढ्यात तिथे विमल पार्सल घेऊन येते आणि म्हणते की हे बघा सायली ताई, यांच पार्सल इथे आणि हो. प्रिया वहिनी, काय ना, तुमचं पार्सल इकडेच आहे, त्यामुळे उगीचच तुम्ही त्यांच्यावर नको ते आरोप लावू नका. आता विमलनेसे बोलल्याबरोबर तिला खूपच राग येतो. नंतर अश्विन म्हणतो की खरंच सायली वहिनी, असं आहे का, तूच हे पार्सल टाकून दिलेस का मुद्दाम कच्यामध्ये? तेव्हा ती म्हणते की नाही, हे माझं काम नसतं, असं दुसऱ्याचा तुमच्या घास पळवणं हे मला आवडत नाही आणि हे काम ना तुमच्या बायकोच म्हणजे प्रियाच आहे. तेव्हा अश्विन म्हणतो की हे काय बोलताय तुम्ही? तेव्हा सायली म्हणते की हो, खरंच आहे ते, म्हणजे हे सगळं जे काही घडलं ना हे मुद्दाम तुमच्या बायकोने प्रियाने घडवले. जे काही आज मी सकाळी सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवून गेले होते आणि त्यानंतरच मी सुमन काकूला सोडायला गेले होते, कारण घरात अस्मिता ताई गरोदर आहेत.
तर त्या उपाशी राहू नये. पूर्ण आजीच्या गोळ्या सुरू असतात, सगळ्यांच व्यवस्थित सुरू राहण्यासाठी. आणि मी स्वयंपाक बनवून गेले होते. परंतु हे सगळं खूप प्रियाने चुकीचं केलं. त्यावर लगेच प्रिया बोलू लागते की सायली, हे सगळं तू असं मला बोलून दाखवतेस, माझ्यावर नको नको ते आरोप करतेस. हे तू जे करतेस त्याला काही उत्तर आहे का त्याच्याकडे? तुझं काही पुरावा आहे का? तेव्हा मग लगेचच सायली म्हणते की पुरावा असल्याशिवाय ना मी बोलतच नाही आजकाल तुझ्या विरोधात प्रिया, कारण की पुरावे असल्याशिवाय तू कधीही शहाणपण दाखवणारच नाहीस. त्यामुळे बघ, मला हा पुरावा बघावाच लागला. त्यावेळेला हे सगळं घडत असताना लगेचच पूर्णी म्हणते की सायली, काय पुरावा दाखव अश्विनला. तेव्हा मग ती व्हिडिओ दाखवते ज्यामध्ये प्रिया ही जेवण फेकून देत असते. आता ते पाहिल्यानंतर सगळ्यांना खूप राग येतो. मग पूर्णाजी चिडतेच, त्याचप्रमाणे कल्पना, अस्मिता सगळे चिडतात. ते सगळे म्हणतात की हिच काय चाललंय, काय इतकं विचित्र का वागते. तेव्हा अश्विन खूप चिडतो आणि म्हणतो की आता काय करू मी? तुझं तन्वी सांग मला. अगं, इतकं सगळ्या वेळी मी तुझी बाजू घेतो, पण प्रत्येक वेळेला तू मलाच तोंडावर पाडते. आणि किती काही झालं तरीही, किती चांगलं वागलं तरीही तू अशीच का करतीयस तन्मवी? मला एकच गोष्ट कळत नाहीये. तेव्हा मग ती त्याची पुन्हा माफी मागू लागते आणि मुद्दाम रडण्याचं नाटक करते की अश्विन, अरे मग तिच्याकडे त्याचं काही जस्टिफिकेशनच नसतं. ती म्हणते की मला आता मी काय बोलू? तेव्हा अश्विन म्हणतो की तुझ्याकडे आता बोलण्यासारखं काहीच नाहीये तन्वी, परंतु खूप मोठी चूक केली. तेव्हा प्रिया त्याचे हात जोडत म्हणते की अश्विन, प्लीज प्लीज मला माफ कर. खरं तर ना, मला खूप राग आला होता या साहिलीचा. मला खरंच ही खूप जास्त शहाणपण दाखवते ना, म्हणून मला हिला कमी रेखायचं होतं. अश्विन म्हणतो की पण ही कोणती पद्धत आहे प्रिया? अग, हे असं करणं, बनवलेलं अन्न फेकून देणं म्हणजे अन्नपूर्णेचा अपमान आहे. आणि हे सगळं करताना तुला काहीच कसं नाही वाटलं? आता अश्विनला प्रियांचा भयंकर असा राग आलेला असतो आणि त्यामुळे तो तिला घराच्या बाहेरच काढून टाकतो आणि काही वेळासाठी शांत होतो. कारण की हे जे सगळं काही आहे ते प्रियामुळे घडलंय, ते आता त्याच्या लक्षात आलेलं असतं. त्यानंतर इथे साक्षी विचार करते की मी काय करू? दिवस माझ्या मागच्या या धमक्या वाढत चालल्यात. जोपर्यंत मला अण्णांना भेटता येणार नाही तोपर्यंत मला काहीच चैन पडणार नाही. आता ती विचार करत असते की मला अण्णांपर्यंत कसं पोहोचता येईल. ती तिच्या माणसांकडून खबर काढून महिप्त नेमका कोणत्या जेलमध्ये आहे ही सगळी माहिती ती मिळवते. तर खरं पण आता महिप्तला भेटायला जेलमध्ये कसं जायचं हा प्रश्न तिला पडलेला असतो. त्यामुळे साक्षी विचार करते, पण काही झालं तरीही मला अण्णांना आता जाऊन भेटायला हवं, कारण मला येणाऱ्या या वारंवार धमक्या आणि माझ्याबरोबर जे काही घडतंय ना, याचं उत्तर फक्त अण्णाच देऊ शकतील हे तिला माहीत असतं. त्यामुळे आता तिला सगळं काही आठवतं की नक्कीच काही ना काहीतरी करून मला अण्णांपर्यंत जाता येईल. आता तिला जो म्हणजे जेलमध्ये जे माणसं होते, म्हणजे जे अण्णांच्या ओळखीचे होते, त्यांना ती भेटते आणि सुरुवातीला त्यांना ती भेटून पैसे देते आणि मला आतमध्ये जाऊ द्या अशी रिक्वेस्ट करते. त्यावेळेला ती जेव्हा आतमध्ये जाते तेव्हा मात्र अण्णा ओळखत नाहीत. नंतर मग हळूच ते म्हणते की मी समीरा शेखर. तेव्हा आता समीरा असं नाव ऐकल्यानंतर महिप्त बरोबर ओळखून जातो की ही साक्षीच आहे. तेव्हा बरोबर साक्षी ही समोरच्या माणसाला, म्हणजे जो तिथे ऑन ड्युटी हवालदार असतो, त्याला पैसे देऊन आतमध्ये जाते आणि म्हणते की मला लवकरात लवकर यांच्याशी भेट घालायची आहे. तेव्हा महिप्त हा तिला बघतो आणि मग त्याला जरा बरं वाटू लागतं की साक्षी बरी आहे किंवा साक्षी आता धोक्याच्या बाहेर आहे. तेव्हा साक्षी ही त्याला भेटते आणि म्हणते की अण्णा, मला खरंच खूप मोठं टेन्शन आलंय. मी काय करू? कारण की किती काही झालं तरीही माझ्या मागच टेन्शन हे कमीच होत नाहीये. कसं करू? या गोष्टीच मला खूप मोठं टेन्शन आलेलं आहे. त्यावेळेला इथे आता साक्षीला अण्णा म्हणतो की बाळा, मला सगळं काही समजतंय. मी इथे
जेलमध्ये अडकल्यामुळे तुझी खूप मोठी कोंडी झाली, बरोबर ना? पण तू अजिबात घाबरू नको. एक ना एक दिवस मी या जेलच्या बाहेर येणार आणि मला ज्या माणसाने त्रास दिलाय, जे माणस तुला त्रास देतात ना, त्यांना मी अजिबातच सोडणार नाहीये. तेव्हा मग आता साक्षी विचारते की नेमकं काय आणि कशाबद्दल बोलताय तुम्ही? तेव्हा मग तो सगळं सत्य सांगायला लागतो. तो म्हणतो की तुला माहिती नाहीये बाळा, काही दिवसांपूर्वी मला किडनप केलं होतं. तेव्हा साक्षीला धक्का बसतो. ती म्हणते की कोणी किडनप केलं होतं अण्णा तुम्हाला? तेव्हा मग तो सांगू लागतो की तो धुत्रा चिचुंद्रा नागराज किल्लेदार, त्याने मला किडनप केलं होतं. हे ऐकल्यावर आता तिला धक्काच बसतो. ती म्हणते की काय मला? तर नागराज अंकल सांगायचे की तुम्ही कुठेतरी लपून बसलेत म्हणून आणि तुम्ही सेफ आहात की हे त्यांना माहीच नव्हतं, असं चित्र त्यांनी निर्माण केलं होतं. तेव्हा मग महिप्त म्हणतो की नाही, एक गोष्ट लक्षात ठेव साक्षी बाळा, मीला आता एकच गोष्ट सांगेन की तू कोणावर म्हणजे कोणावरच विश्वास ठेवू नको. बाहेर जे काही चाललं ना ते खूप भयानक सुरू आहे. इकडे मला अडकवलंय आणि दुसरीकडे तुला अडकवण्याची तयारी सुरू आहे. हे जे लोक आहेत, ज्या नागराजने मला पैसे दिले आणि 22 वर्षापूर्वी सुपारी दिली, त्या बाबतीत मी अडकलो गेलोय. पण तो नागराज बाहेर अगदी मोकाट फिरतोय आणि तुला माहितीये मी त्याचं नाव घेऊ नये ना, म्हणून त्याने मोठी योजना केली. ते म्हणजे तुझा वापर करतोय. तो तुझ्या नावाचा मोहरा तयार करून त्याने मला अडकवण्याचा प्रयत्न केलाय आणि मला अडकवून तुझं नाव घेऊन तो हे सगळं करू पाहतोय. त्यामुळे अगदी सावध रहा. त्या नागराज किल्लेदारवर विश्वास ठेवू नको. आणि ती दुसरी प्रिया म्हणजे बबली लोखंडे, तिच्यावर तर अजिबातच विश्वास ठेवायचा नाही. ती आणि ते दोघजणे खूप धूर आणि चलाक आहेत. ते काहीही करू शकतात, समजलं आपल्याला? अडकवण्यासाठी कुठल्याही पातळीला जाऊ शकतात. ते अर्जुन साहिली समोर काहीही करून स्वतःचा चेहरा त्याने व्यवस्थित ठेवलाय. आणि मलाच काय, त्याने स्वतःच्या बायकोलाही किडनप करून ठेवलं होतं, कारण की तिला त्याचं सत्य समजलं होतं. आता मला पुढे काय घडलं ते काहीच माहीत नाही. पण साक्षी, आता तुला उघडे डोळे ठेवून वागावं लागेल. प्रत्येक वेळेला तुझा हा अण्णा तुझ्यासोबत नसणार आहे. त्यामुळे किती काही झालं तरी माझ्या लेकराला सगळं बघता आलं पाहिजे. मी जे सांगतो ते ऐक. सुरुवाती तुला आता त्या घरात म्हणजे आता तू जिथे राहत होतीत या बिल्डिंगमध्ये तुला राहायचे नाही. तू आता दुसरीकडे जायचं म्हणजे आपलं नवीन घर आहे एके ठिकाणी. तिथे तुझ्या तिथे राहा आणि तिथे राहून तू बाकीच्या गोष्टी मॅनेज कर. मला माहिती आहे तुला आता परत नवी ठिकाणी जाणं हे कठीण पडते, पण तू कोणाची तरी नाही तर एक काम कर, त्या सचिनची मदत घे. तो आहे ना तुझ्यासोबत? तेव्हा मग साक्षी म्हणते की हो अण्णा, सचिन माझ्यासोबत आहे. तेव्हा मग तो म्हणतो की मी तर म्हणतो की तू त्या सचिन सोबत लग्न होऊन तुम्ही दोघेही तिकडे सेटल व्हा. पुढचं काय करायचं ते मी बघतो. मग लगेचच साक्षीम म्हणते पण अण्णा, तुम्ही नसाल या सगळ्यात. तेव्हा मग सचिन तो बोलतो की हे बघ बाळा, सध्या मी तिथे नसणं हे खूपच महत्वाचं आहे तुझ्यासाठी, कारण की जर तू दुसऱ्या ठिकाणी राहिलीस तरच मग तू व्यवस्थित राहू शकशील. सुरुवातीला त्या नागराजला तुझा पत्ता देऊन मी खूप मोठी चूक केली, पण आता मी ती चूक सुधारतो. तू एक काम कर, तू दुसरीकडे जाऊन राहा. त्याशिवाय काही खरं नाही बाळा, कारण की तो नागराज किल्लेदार हा खरंच नागोबा आहे. तो कधीही स्वतःचा खणा काढू शकतो. त्यामुळे तू एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आता तू इथून ने जास्त काळ थांबू नको आणि पुढे तू त्याला पूर्णपणे अडकवण्याचा प्रयत्न कर. म्हणजे नागराज आणि प्रिया कसे कोंडीत पकडायचे हे मी तुला आता सांगतो. आता साक्षी हे अण्णांच्या म्हणजेच महिपच्या फुल प्रूफ प्लान ऐकते. त्याच्यामध्ये नागराजचे जे व्हिडिओ होते ते आपल्याकडे जुन्या तुझ्या ज्या मोबाईलमध्ये होते, म्हणजेच माझा जुना फोन होता ना, त्याच्यामध्ये सगळे काही व्हिडिओ आहे. आता इथे हे जो हवालदार आहे तो तुला माझा जुना फोन देईल. त्यामधले सगळे व्हिडिओ तू तुझ्या जवळ घे आणि व्हिडिओ घेऊन त्याच्यामध्ये
नागराजच्या आणि प्रियाच्या विरोधातले सगळे काही व्हिडिओ असतील ते व्हिडिओ स्वतःच्या ताब्यात घे आणि मग ते घेऊन पुढे तू त्यांना ब्लॅकमेल कर. म्हणजे कसं आहे ना, सगळं जे काही करायचं ते तू करू शकते. तुझं डोकं लाव हो. तर पण या माणसांचा बदला म्हणजेच तुझ्या वडिलांना अशा प्रकारे अडकवण्याच्या लोकांचं म्हणजेच जे प्रिया आणि दोघजणही तुला अडकवत होते ना, आता त्या सगळ्याचा बदला तू घे. म्हणजे सगळं काही व्यवस्थित होईल आणि मी इथून कसं निघायचं ते बघेनच. परंतु आपला एखादा माणूस हाताशी घे आणि त्यांना पूर्णपणे अडकवण्याचा प्लॅन तू आता करायला सुरुवात कर. तेव्हा साक्षीच्या आता लक्षात आलेलं असतं. साक्षी ठरवते, अण्णा मी तुम्हाला प्रॉमिस करते काही झालं तरीही या लोकांनी मला इतका त्रास दिलाय. त्या दिवशी मला त्यांनी एके ठिकाणी बोलवून म्हणजेच मध्यभागी मी उभे होते आणि चारी बाजूने त्यांनी गोलाकार आग लावली होती मला अडकवण्यासाठी. तर मग महिप्त म्हणतो की हे सगळं त्या दोघांनीच केलेलं असणार आहे तुला घाबरवण्यासाठी. आणि तोच व्हिडिओ मला दाखवला. मला माहिती आहे हे सगळं जे काही घडवतोय ना, तो ते नागराज आणि प्रियाज घडवतात. त्यामुळे त्यांच्या विरोधात आता आपण अजिबातच ऐकायचं नाही. त्यामुळे आता पोलीस हे तिथे येणारच असतात. तेवढ्यात साक्षी म्हणते की अण्णा पुढे काय करायचं ते मी बघते, पण तुम्हाला फसवणाऱ्या आपल्या लोकांना, दगा देणाऱ्या लोकांना मी आता सोडणार नाहीये. त्यांना असं अडकवणार आहे की ते स्वतः यातून सुटू शकणार नाहीत. मग त्याबरोबर लगेचच आता तिथून साक्षी बाहेर पडते आणि जो हवालदार असतो तो त्याला भेटते आणि हवालदाराला ती काही पैसे देऊन तो अण्णांचा मोबाईल मिळवून घेते आणि तो मोबाईल मधले जे काही तिच्या माहितीचे वगैरे जे काही तिच्या ओळखीचे व्हिडिओज असतात ते व्हिडिओज आता ती घेते. नंतर मग साक्षी आता घरी जाऊन सचिनशी सगळं काही बोलून घेते की आपल्याला आता इथे नाही तर दुसरीकडे राहायचं नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तेव्हा सचिनला तर समजलेलं असतं की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्याशिवाय साक्षी काही अशी करणार नाही. म्हणूनच तो तिला फार काही विचारत नाही आणि साक्षीला तो आता तिथून दुसऱ्या ठिकाणी ते दोघे आता शिफ्ट होतात. आता पहिली स्टेप असते साक्षीच्या प्लॅनमधली, ते म्हणजे जे राहत घर आहे ते राहत घर चेंज करायची. कारण की ते घर प्रियाला आणि महिप्तला माहीत आहे, प्रियाला आणि नागराजला माहीत असल्यामुळे ते घर आता तिथून चेंज करायचं हे तिला सुरुवातीच तीच ठरलेलं असतं. त्यामुळे ती हे सगळं करते. नंतर मग आता साक्षी ही जुन्या माणसांना कॉन्टॅक्ट करते आणि त्यांना नागराजबद्दल सगळं काही विचारून घेते आणि मग ते माणसंही त्याला सांगतात की मॅडम या माणसाने माझे पैसेही दिले नव्हते, या माणसाने मला अडकवले, या माणसाला अडकवण्यासाठी आता आम्ही काहीही करू शकतो. अशा प्रकारे आता नागराच्या विरोधात आणखीन माणसेही उभी राहिलेली असतात आणि जी साक्षी सोबत असतात. साक्षी त्यांना सुरुवातीला भरपूर पैसा देते आणि म्हणते की या माणसाला आता या गोष्टी म्हणजे फोन मधून पाठवायच्यात किंवा त्याला एका ठिकाणी बोलवायचं आणि त्या ठिकाणी हे व्हिडिओ वगैरे चालू करायची किंवा काहीतरी आवाज करायचा जेणेकरून त्याला हे समजलं पाहिजे. मग आता अण्णांची जी माणसं असतात ते प्रिया साक्षीच्या पूर्णपणे आता मदतीला आलेली असतात. तर इथे नागराजला आता ते एका फोनवरून फोन करतात आणि फोन करून अंदर नंबरवरून म्हणतात की नागराज किल्लेदार, तुला काय वाटत की तू या सगळ्यातून सुटला आहेस? अजिबात सुटणार नाहीस. तू लक्षात ठेव, तू 22 वर्षापूर्वी जो काही अपघात घडवून आणलाय आणि आतापर्यंत जे सगळे तुझे जे काही गुन्हे आहेत ना, ते सगळे गुन्हे आमच्याकडे रेकॉर्डेड आहेत. त्यामुळे तू लक्षात ठेव, तू आता लवकरच अडकणार आहेस पोलिसांमध्ये. तू जे काही ठरवलेस ना ते कधी पूर्ण होणार नाही, तुला प्रॉपर्टी मिळणार नाही. असं म्हणून आता इथे नागराजच्या मोबाईलवर एक व्हिडिओ आलेला असतो, जो व्हिडिओ पाहून त्याला आता जबरदस्त धक्का बसतो. तो विचार करतो की हा व्हिडिओ मला पाठवत तरी आता नागराजला भरपूर भीती वाटलेली असते आणि जो व्हिडिओ असतो त्या व्हिडिओमध्ये नागराज हा बोलत महिपात बरोबर बोलत बसलेला असतो
की 22 वर्षापूर्वी हाच दादाचा अपघात मी घडवून आणला, परंतु त्यामध्ये काही झालं नाही. नंतर ही खोटारडी खोटी तन्वी आपण येऊन उभी केली, पण तीच याबद्दलही काहीही झालेलं नाही असं सगळं आता बोलणं नागराजच त्याच्यामध्ये असतं. आणि नागराज अशा प्रकारे घाबरलेला असतो. आता ती त्याची भीती पाहून आता तोच व्हिडिओ हा साक्षीपर्यंतही त्याच्या माणसाने पोहोचवलेला असतो. आता नागराज कशा प्रकारे घाबरतो हे सगळं साक्षीला इथे समजलेलं असतं. साक्षीला खूप आनंद होत असतो. या माणसाने ज्या प्रकारे मला घाबरवले त्याच माणसाला आता मी घाबरवते. तर इथे साक्षीच्या नंतर साक्षीही नागराजच्या नंतर प्रियाच्याही मोबाईलमध्ये तो व्हिडिओ पाठवते आणि तो व्हिडिओ आता दोघ जणही पुन्हा पाहतात. साक्षी फोन करून त्याला बोलावून घेते आणि म्हणते की हे सगळं काय होते. नागराज काका, मलाही असे धमकीचे व्हिडिओ येत आहेत. हे नक्की कोण करत असेल. आता महिप्त तर आतमध्ये जेलमध्ये, मग नक्की हे सगळं करणार कोण आहे हा प्रश्न इथे आता नागराज आणि प्रिया दोघांनाही पडलेला असतो. नागराज पुरता घाबरलेला असतो. काय करायचं काय नाही त्याला आता काहीच कळत नसतं. म्हणून तो त्या फोनवर जर फोन करायला जातो तर ते फोन बंद लागत असतात. म्हणजे व्हिडिओ पाठवल्यानंतर ते फोन बंद झालेले असतात आणि तो व्हिडिओ प्ले करतो. त्यावेळेला त्या व्हिडिओमध्ये नागराज आणि महिप्त दोघ जणही बोलत असतात. दोघांचे एकमेकांचे असलेले सगळे जे काही गुन्हे आहेत तर नागराज त्या व्हिडिओमधून कबूल करून टाकत असतो. आता असे सगळे व्हिडिओ पाहिल्यानंतर अर्जुनला आणि जर साहिलीला हे व्हिडिओ सापडले तर आपण काय करायचं, आणि नागराजला अशी धमकी दिली जात असते की ते व्हिडिओ अर्जुन सायलीपर्यंत पोहोचतील. आता नागराज हा घाबरत असतो की हे व्हिडिओ आता कसे त्यांच्यापर्यंत जाऊ नये. तर साक्षी ठरवते की काही केलं तरीही यांना आता धमकवायचं, यांना सोडायचं नाही. आणि त्या व्हिडिओमधून आता त्यांना आणखी पुढे मेसेज यायला लागतात की जर खरंच हे सगळं तुम्हाला वाटत असेल तर लवकरात लवकर महिप शिकलेला तुम्ही डकवल ना, त्या महिप्त शिकलेला तुम्ही बाहेर काढायचं. आता इथे हे सगळं घडत असताना प्रियाला आणि नागराजला धक्का बसतो. जर महिप्तला आपण बाहेर काढलं तर मात्र महिप्त आपल्याला काही जिवंत सोडणार नाही. आणि नेमकं हे सगळं कसं करायचं, काय करायचं हा प्रश्न आता इथे त्या दोघांनाही पडलेला असतो. नेमकं आता इथे नागराज आणि प्रिया हे कशा प्रकारे या कोंडीतून सुटणार आणि साक्षीही त्या दोघांना सत्य समजल्यानंतर कसे अडकवून टाकणार आहे. नागराजचे पुरावे मिळाल्यानंतर आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.